प्रेक्षको नमस्कार. मी आता सध्या या ठिकाणी आहे. हा जो डोंगर दिसतोय हा हडसरच्या हद्दीतील डोंगर आहे. आदिवासी भागातील हडसर गाव आहे. त्या हडसर गावच्या हद्दीतील हा डोंगर आहे. ह्या डोंगराच्या पायथ्याला PWDनी हे रस्ता रुंदीकरण केलेलं आहे आणि त्या ठिकाणी आपले पाईप टाकलेत, मोठ्या नळ्या टाकलेल्या आहेत. त्या नळ्यांचं काम PWDनी केलं आहे. त्याच्यामध्ये गंमत अशी आहे की इकडनं वरून जे पाणी येईल ते आल्यानंतर इथं जो बाजूला गटर काढण्यात आलेली आहे, चर खोदण्यात आलेला आहे. आता हा चर पहा तुम्हाला दाखवतो मी. म्हणजे PWDने आता हा मे महिना आहे, पावसाचे दिवस आता पुढ्यात येऊन ठेपलेले आहेत आणि हा जो चर काढलेला आहे, वरचं डोंगराचं पाणी ह्या चरातून येईल. चरातून आल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्ही पाहताय हा चर इथं आता बंद झालेला आहे. इथे चर बंद करण्यात आलेला आहे. इथनं पुढं चर नाही आहे, पूर्ण मोकळं. इथनं पुढं सपाट आहे, पूर्णपणे सपाट आहे इथनं पुढं. आणि आता गंमत दाखवतो तुम्हाला. समोर हे परत पाईप टाकल्याचं हे आहे, एक बांधकाम करण्यात आलेलं आहे. तिथे पाईप टाकून मोरी बांधण्यात आलेली आहे. आता त्याला इकडच्या बाजूनचं पण पहा, इकडनं सुद्धा पूर्ण सपाट आहे. म्हणजे इथे चर नाही आहे आणि इथे मात्र पाणी जाण्यासाठी अशा पद्धतीचं बांधकाम केलेलं आहे. एक पाईप टाकलेला आहे मोठा. आता ह्या पाईपामध्ये पाणी येणार कसं, तर अशा पद्धतीचं जर ठेकेदाराकडून PWDच्या विभागाकडून काम होत असेल तर हा निधी पावसाळ्यामध्ये इथे अतिपाऊस असतो आणि मोठ्या प्रमाणात पाणी डोंगराचं खाली आल्यानंतर या ठिकाणी पाणी निघायलाच जागा नाही. चर काढलेला नाही, त्यामुळं ते पाणी सरळ ह्या रस्त्यावरती येणार आहे. हा रस्ता पहा, ह्या रस्त्यावरती सरळ हे पाणी येणार आहे आणि रस्त्यावरती पाणी आल्यानंतर हा रस्ता पुढच्या बाजूला परत तिथे खचून जाणार आहे. पुढच्या बाजूला हा रस्ता परत खचल्यानंतर हा वाहून जाऊ शकतो रस्ता पाण्याने अतिपावसामुळं. अशा पद्धतीचं हे PWDचं पहा, ह्या बाजूला पण पहा. म्हणजे हे पाणी इथं येणार कसं. आणि आता तर इथं मशिनरी दिसत नाही आहेत. रस्त्याचं कामसुद्धा बरेच दिवस या ठिकाणी बंद आहे. भविष्यात आज 15-20 दिवसावरती म्हणजे जून महिन्यामध्ये पाऊस चालू होईल आणि पाऊस चालू झाल्याच्यानंतर इथं जर अशी अवस्था असेल तर हे पाणी जाणार कसं. ह्या बाजूला इकडे पहा, इकडे हे पाणी जाण्यासाठी इकडे हे केलेलं आहे, परंतु पाणी जाण्यासाठी इकडे केले, परंतु रस्त्यावरती मात्र पाणी येणार आहे हे मात्र निश्चित. तर माझी जुन्नरचे PWDचे जे अधिकारी जाधव साहेब, त्यांना विनंती आहे की आपण स्वतः या हडसरच्या ह्या कॉर्नरला इथं यावं. इथे आल्याच्यानंतर आपल्या लक्षात येईल की कशा पद्धतीने या ठिकाणी हे बांधकाम केले, कशा पद्धतीने ह्या रस्त्याचं आपण रुंदीकरण केले आणि याचा नेमकं फायदा तरी काय झालेला आहे हे या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला समजेल. आणि आपले जे इंजिनियर असतील त्या इंजिनियरांनी किंवा आपण ज्या ठेकेदारांना हे काम दिलं आहे, आपण पुढेही जाऊ. पुढच्या बाजूला एक मोरी तिथं आहे का जरा चौकशी करू. ह्या ठिकाणी जे ठेकेदार असतील त्या ठेकेदारांनी सुद्धा कशा पद्धतीने घोडीला घोडा लावण्याचं काम या ठिकाणी केलं आहे हे आपणाला ह्या ठिकाणी अतिशय याच्यामध्ये दिसून येतं आहे. कोट्यावधीचा निधी PWD सार्वजनिक बांधकाम विभागाकडून येतो. कोट्यावधीचा निधी आल्याच्यानंतर ठेकेदाराला ते टेंडर काढल्यानंतर ठेकेदाराला ते निधी दिल्याच्यानंतर इथे अशा पद्धतीने पहा, हा चर आल्याच्यानंतर पावसाचं पाणी या ठिकाणी आलं. पाणी निघून जाण्यासाठी जर इथे व्यवस्था केली नसेल तर काय म्हणायचं, कशा पद्धतीचा आपला हा प्लॅन असू शकतो. या ठिकाणी बघा, आता वरती जो नाला आहे वरचा येणारा, अक्षरशः तो नालाच त्या ठिकाणी बंद केलेला आहे. वरतून जे पाणी येतं पहा, इथनं पाणी येतं, हे पहा
प्रेक्षक तुमच्या लक्षात येईल, हे पाणी येण्यासाठी आहे. आणि या झाडाच्या तिथं पहा, हे दगडांचं पूर्णपणे खच त्या ठिकाणी मांडून ठेवलेलं आहे. इथे प्रत्यक्षात येऊन पाहिलं तर लक्षात येतं, म्हणजे वरतीसुद्धा पाणी अडवण्यात आलेलं आहे. वरती हा खच इथं ठेवलेला आहे. आणि तिथनं पण पाणी जर आलंच तर पाणी येणार कसं, अशा पद्धती या ठिकाणी इथं केलेलं आहे. इथे भराव या बाजूने टाकलेला आहे, परंतु पलीकडच्या बाजूला मात्र तसा भराव अगदी नाही आहे. त्या पद्धतीचं गटर काढण्यात आलेलं नाही आहे. तरी PWDच्या साहेबांना विनंती आहे, जाधव साहेबांना, आणि इथले जे ठेकेदार असतील, मला असं कळलं का इथं शेवाळे म्हणून कॉन्ट्रॅक्टदार आहेत, त्यांना हे काम PWDकडून देण्यात आलं होतं. तर त्यांनासुद्धा विनंती आहे की आपण या ठिकाणी यावं आणि हे जे अर्धवट काम आहे हे पावसाच्या आधी पूर्ण करावं. नाहीतर पाऊस एकदा झाला की परत जैसे ती परिस्थिती, परत तो निधी पूर्णपणे पाण्यात जाईल आणि एवढं मोठं शासनाचं कोट्यावधीचा निधी जो आपण खर्च करतो तो अगदी पाण्यात जाण्यासारखा आहे. म्हणून आपणाला विनंती, आपण येऊन हे काम पूर्ण करावं, अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करत आहेत.